भगवान प्रभू श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या या विठ्ठल टेकडीवरती या क्षेत्रामध्ये गेली 49 वर्ष चाललेली ही एक संप्रदायाची साधना आहे, आध्यात्मिक उपासना आहे। संप्रदायाच्या उपासना पद्धतीमध्ये सामाजिक उत्थानासाठी, जनजागृतीसाठी, सामाजिक क्रांती, आध्यात्मिक क्रांती, सामाजिक बदल, सामाजिक उत्थान या सगळ्या सदहेतून संप्रदायामध्ये राबवला जाणारा एक अत्यंत चांगला प्रोजेक्ट म्हणजे हा 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह। संप्रदायाच्या उपक्रमामध्ये भगवान प्रभू श्री कृष्णांच्या या जयंती सोहळ्याचं औचित्य साधून आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या 750व्या जयंती सुवर्ण महोत्सवाच्या औचित्यानं या दुग्ध शर्करा योगानिमित्तानं हा उपक्रम आपल्या या पवित्र क्षेत्रामध्ये संपन्न होतोय। ज्ञात अज्ञात असेल नसेल, आपण ज्या टेकडीवरती सध्या वास करतोय, फार थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शानं पुण्य पावन झालेली ही टेकडी आहे। अनेक तपस्वी साधू, अनेक महात्मे, ऋषी मुनी याच्या कित्येक वर्ष अगोदर यांच्या पदस्पर्शानं पुण्य पावन झालेली ही भूमी आणि या भूमीमध्ये सप्ताहाच्या कालखंडामध्ये आपण या कथेचं अगदी सहज आयोजन केलं। खरं म्हणजे ही इतिहास जाणणारी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। मी मगाशी तात्यानं म्हटलं तुम्ही आज आलेत म्हणजे मला घाम फुटला। अभ्यासू आहेत, वाचनाचं वेळ आहे त्यांना, कुठलंही साहित्य संमेलन त्यांनी सोडलं नाही। आपणही तेवढ्याच उंचीचे आहात। आपण या कथेचे साक्षीदार झालात। पहिल्यांदा आपणा सर्वांना मनापासून नतमस्तक होतो, स्वागत करतो, प्रणिपात करतो। ज्या कलाकारांच्या मुलं या कथेला साज चढला जातो, कथेला जो शृंगार चढला जातो, त्याचे साक्षीदार आहेत ते खऱ्या अर्थाने हे कलाकार। मी तुम्हाला विनंती करतोय, फक्त कलाकारांच्यासाठी मनापासून आपण टाळ्या वाजवायच्या। छान आहे, धन्यवाद देतो। सोळाव्या शतकाचा पूर्वकालीन विचार आपण कालच्या कथेमध्ये पाहिला। मला माहिती आपण काळ सगळे बोर झाला, कारण या सगळ्या सणावल्या तारीख वार ऐकायला आपल्याला काय तेवढासा गोडवा, तेवढी मजा वाटली नसेल। पण पूर्वपिढीका आपल्या लक्षात आलीच पाहिजे। आज महाराजांच्या जन्माचा प्रसंग आहे। श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज अवताराला येणं हा ईश्वरी संकेत आहे। ज्या वेळेला समाजामध्ये अनाचार, अत्याचार माजला जातो, धर्म लोप पावला जातो, धर्म बुडाला जातो, संस्कृतीचा ऱ्हास होतो, त्यावेळेला ही धरणी माता
गोवत्स रूप धारण करून ब्रह्मदेवाला प्रार्थना करते, ब्रह्मदेवाला विनंती करते की या सगळ्या प्रजेचं रक्षण करणारा कोणीतरी मनुष्य रूप धारण करून कोणीतरी अवताराला येणार, यायला पाहिजे. ही धरणी माता गोवत्स रूप धारण करते आणि प्रार्थना करते ब्रह्मदेवाला, तू लवकरच या सगळ्यांचं रक्षण करायला ये. संत एकनाथ महाराजांनी हाक मारली ना काल सगळ्या दैवतांना, दार उघड, दार उघड. सगळ्या दैवतांनी दार उघडलं आणि मग या सगळ्या ईश्वरी संकेताचा परिणाम असा आहे, खऱ्या अर्थानं महाराजांचं अवतार कार्य 16व्या शतकामध्ये उदयाला आलं. 16वं शतक म्हणजे देशाच्या इतिहासामध्ये सुवर्ण काळ, सुवर्ण युग मानलं जातं. कारण या सुवर्ण युगाच्या मागे 373 वर्षाची तपश्चर्या आहे, 373 वर्षाचा त्याग आहे, 373 वर्षाचं समर्पण आहे. 450 वर्ष समर्पण केल्यानंतर आमच्या प्रजेला, रयतेला महाराजांच्या रूपानं अवतारी महापुरुष आमच्या वाट्याला या रयतेच्या पदरात जे मिळाले, त्याला कारण 373 वर्षाची, 450 वर्षाची तपश्चर्या आहे. म्हणूनच आमच्या रयतेनं, आमच्या प्रजेनं 1282 किलोच्या सुवर्णाच्या राजसिंहासनावरती महाराजांना बसवलं आणि महाराज राजसिंहासनाधीश्वर झाले. 1282 किलो सोन्याच्या राजसिंहासनावरती बसवणं का? प्रजेच्या मनातील, अंतःकरणातील, हृदयातील हा एक सुवर्ण काळ आहे, हा सुवर्ण क्षण. कारण रयतेनं पाहिलंय उघड्या डोळ्यानं अत्याचार, अन्याय, अनाचार हे सगळं रयतेनं, प्रजेनं आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिलंय. पापी जे अभक्त दैत्य जे मातले, पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीत वरी झाले ओझे त्यांचे, पापी जे अभक्त दैत्य जे मातले. पापी, अभक्त, दैत्य हे ज्या वेळेला या पृथ्वीवरती माजले जातात, म्हणून आपण म्हणतो आती तेथे माती. नियतीचा संकेत असतो आणि नियतीचा संदेश प्रत्येकाला स्वीकारावा लागतो, त्याला कर्माचा संदेश म्हणतात. ते चुकलं की त्याचं फळ चुकलं, कर्मयोग्य फळ योग्य. एका वाक्यात सांगतो, नियती कुणालाही माफ करत, नियतीनं कुणालाही सोडलं. नियतीचाच संकेत आहे, ईश्वरीच संकेत आहे. महाराजांनी अवताराला यावं. बाबाजी भोसल्यांची ही 2 पोरं आहेत, 2 मुलं आहेत, मालोजीराव आणि विठोजीराव. अत्यंत विश्वासाचे 2 भाऊ, एकमेकावरती जीवापाड प्रेम करणारे दोघे भाऊ. खरं म्हणजे बाबाजी पाटलांना 10 गावाची पाटीलकी त्या काळात होती. दोन्ही मुलं कर्तवान निघाली, शूर पराक्रमी निघाली. आणि एकदा अचानक दैवयोगानं देवाचा प्रसाद म्हणून शेतीमध्ये काम करता 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 सोन्याचा हंडा सापडला, धन सापडलं. हे कालच्या कथेमध्ये इथपर्यंत आपण पाहिलं. प्रश्न असा निर्माण झाला मालोजी राजांच्या समोर, हे धन ठेवायचं कुठं? एवढं मोठं वैभव, एवढी मोठी संपत्ती, एवढं मोठं धन ठेवायचं कुठं? मालोजी राजांचा अत्यंत जीवापाड असणारा एक मित्र, एक दोस्त
श्रीगोंद्याला राहत होता, श्रीगोंदा. आणि या श्रीगोंद्याच्या मित्राचं नाव आहे शेषाप्पा नाईक. मालोजी राजे शेषाप्पाकडे गेले आणि सांगितलं, अरे मित्रा, शेतीमध्ये काम करताना धन सापडले, दौलत सापडले, पण ही ठेवणार कुठं? हा शेषाप्पा नाईक श्रीगोंद्याच्या बाजारपेठेमध्ये मोठा सावकार आहे. या सावकाराकडे धन ठेवलं म्हणजे ते कुठे जाणार नाही. मित्र कसा असावा, दोस्त कसा असावा, सखा कसा असावा, या दोन मित्रांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मालोजी राजे भोसले आणि हा शेषाप्पा नाईक म्हणून व्यवहारातलं वाक्प्रचार कधी विसरायचं नाही, म्हण कधी विसरायची नाही. तुम्हाला आठवली का? कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, पण मित्र कपटी नको आहे. मित्राच्या मनात अंतःकरणात कपट नको आहे. जीवाभावानं एकमेकावरती प्रेम करणारे मित्र. शेषाप्पांना सांगितलं, काय काळजी करता? काही काळजी करू नका, मी ठेवतो. जसं लागेल तसं धन तुम्ही घेऊन जा. आणि मालोजी राजानं आणि विठोजी राजानं निर्णय घेतला, आपल्या मनाचा जो संकल्प आहे, मनाचं जे ध्येय आहे, ते ध्येय आता आपण पूर्ण करायचं. मिळालेलं धन प्रपंचासाठी, संसारासाठी वापरायचं नाही. देवानं दिलेला प्रसाद आहे, ते देवाच्याच कामी गेलं पाहिजे, देवाच्याच कारणी लागलं पाहिजे. ईश्वरी कार्याला लागणारा पैसा देखील चांगल्या मार्गाने आला तर लागतो. चुकीच्या मार्गाने आलेला पैसा ईश्वरी मार्गाला लागणार नाही. बघा, तुम्ही अनुभव घ्या. पैसा असणारी माणसं कमी नाहीत तालुक्या जिल्ह्यामध्ये, पण त्यांचाच पैसा देवकर्माला कार्याला लागतो. ईश्वरी कार्याला त्यांचाच पैसा लागतो की जो योग्य मार्गाने आलेला असतो. अयोग्य मार्गाने आलेला ईश्वरी कार्याला लागणार नाही. त्याला रस्ते चुकीचे मिळतात, त्याला वाटा दुसऱ्याच मिळतात. आपण म्हणतो लाखो रुपये दवाखान्यात गेले, जाणार जातील, कारण येताना पण ते चुकीच्या मार्गाने आले असतील, म्हणून त्यांना चुकीचा रस्ता मिळाला आहे. काही छान म्हणणं आहे हो संत तुकाराम महाराजांचं. महाराज छान म्हणणं आहे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया दोन धर्मालय आहेत, श्रद्धेची ठिकाण आहे. वेरूळच्या कृष्णेश्वराचं मंदिर आणि शिखरावरती असणाऱ्या शिखर शिंगणापूरचं मंदिर, ही आपली दैवत आहे. हीच आपली पूज्य दैवत म्हणून ज्या ज्या वेळेला मालोजी राजे, विठोजी राजे शिखर शिंगणापूरला जायचे, त्यांच्या पाहण्यामध्ये यायचं, त्यांच्या लक्षात यायचं, दिसायचं. येणाऱ्या भाविकांना, येणाऱ्या प्रजेला पाणी पिण्यासाठी नाही, पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे, पाणवठे तयार करायला पाहिजे. किती दूरदृष्टी आहे. निवास स्थान असायला पाहिजे, धर्मशाळा असायला पाहिजे, भाविकांची व्यवस्था व्हायला पाहिजे. मग यासाठी कोणता पैसा वापरायचा? मालोजी राजांना जसं लागेल
तसं आपल्या मित्राकडे जायचं आणि कामाला लागणारा पैसा आपल्या मित्राकडून मिळालेल्या धनातून आणायचा, तो त्याच कारणी वापरायचा. दोन्ही धर्मालय आहेत, त्यांचा जीर्णोद्धार झाला, सुखसोयी झाल्या, व्यवस्था झाल्या, पानवठे झाले, भाविकांची सोय झाली. नाव काय द्यायचं शेवटी, नाव काय द्यायचं? आणि मग नाव दिलं दास मालोजी भोसले आणि दास विठोजी भोसले, हे दोन्ही ठिकाणी नाव. म्हणजे मालक मालोजी भोसले नाही, मालक विठोजी भोसले नाही, दास सेवाधारी. आजही आपण रायगडावरती गेल्यानंतर आपल्याला जगदीश्वराच्या पुढे आणि समाधी स्थळाच्या मध्ये अलीकडे मध्ये आपल्याला एक वाक्य वाचायला मिळतं, सेवेठाई तत्पर आणि हिराजी इंदलकर. ईश्वरी कार्य करताना आम्ही ईश्वराचे दास आहे असं नेहमी म्हणायचं. आम्ही मालक नाही, आम्ही सेवेकरी आहोत. देवाचे धर्मकार्याचे सेवेकरी बना, देव त्याचं फळ देतो. मालक म्हणून घेतलं तर दुःख आहे, यातना आहे, कष्ट आहे, त्रास आहे, अहंकार आहे. मालक नाही म्हणायचं, आम्ही आहोत ते सेवेकरी आहोत. संप्रदायाचे, अध्यात्माचे, साधू संतांचे आम्ही सेवेकरी आहोत. सेवा हा घटक माणसाला फार मोठा करतो. तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. राजा मालोजीची आणि राजा विठोजीची कीर्ती वाढायला लागली आणि करता करता हे दोन शूर पराक्रमी भाऊ ही बातमी योगायोगानं निजामशाहाच्या दरबारी गेली. निजामानं विचार केला, आपल्या शाहीमध्ये हे कर्तबगार दोन भाऊ जर आपल्या पदरी असतील, आपली ताकद वाढेल. म्हणून निजामशहानं एक सरदार मालोजी राजांना आणि विठोजी राजांना आणण्यासाठी एक याकूब मलिक नावाचा सरदार पाठवला. आणि हा सरदार मदल दर मदल करत करत नेमका वेरूळला कृष्णेश्वराजवळ आला. मालोजी राजांना सांगितलं, विठोजी राजांना सांगितलं, निजामाचं बोलावणं आहे, तुम्हाला राज दरबारी बोलावले. दोन्ही भाऊ निघाले. राज दरबारात आल्यानंतर निजामानं सन्मान केला, स्वागत केलं, आदर केला. आणि या दोन्ही भावांना पुणे सुपे ही परगण्याची जहागिरी दिली. आणि जहागिरी देऊन निजामाच्या दरबारी हे दोन्ही भाऊ सरदार, पराक्रमी भाऊ निजामाच्या दरबारी सरदार. पराक्रम आणि शौर्य करता करता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये फलटणच्या निंबाळकर नाईक निंबाळकर कुटुंबाला ही बोलता बोलता बातमी कळाली. एक पराक्रमी मालोजी राजे भोसले नावाचा सरदार आहे, शूर आहे, निजामांच्या दरबारी सरदारकी करतोय. म्हणून नाईक निंबाळकर राजानं निर्णय घेतला, आपली उमा नावाची एक लाडकी लेक मालोजी राजांना द्या. सल्ला मसलत झाली, बोलणं झालं आणि आपली लाडाची उमा नावाची लेक मालोजी राजांना देण्यात आली. आनंदानं विवाह संपन्न झाला. याच नाईक निंबाळकर कुटुंबामध्ये असणारी जी उमा आहे
मालोजी राजांची जी लेक, हिचा एक पराक्रमी सरदार होता, भाऊ होता. हा जो पराक्रमी सरदार वणकोजी राजे नाईक असं त्यांचं नाव. हा नेमका आदिलशाही मध्ये सरदार होता. बघा, एक मेहुणा निजामांची सरदारी करतोय आणि एक मेहुणा आदिलशहाची सरदारकी करतोय. आदिलशाही आणि निजामशाही या दोघांचं पटत नाही, पण सख्खे मेवणे एक आदिलशहाला मिळालेत, एक निजामांच्याकडे सरदारकी करताय. परिचय वाढला. मेवणे विचार करू लागले, आपण सरदार जरी असलो तरीही शेवटी गुलामी आहे. शेवटी आपण चाकर आहोत, शेवटी आपण नोकर आहोत. त्यांचे विचार त्यांना गप्प बसू देत. खूप काळ गेला. राजे शहाजी, राजे मालोजी आणि धर्मपत्नी उमा, खूप काळ गेला, खूप वर्ष गेले, मूळबाळ झालं नाही. दोघंही खिन्न असायची, नाराज असायची, विचारात असायची. कुठून तरी कळलं, नगरला एक शाह शरीफ नावाचं पीर आहे, ते नवसाला पावतं. आणि ही दोघंही पती पत्नी, राजे मालोजी आणि त्यांची धर्मपत्नी उमा, ही नवरा बायको, ही पती पत्नी नगरला शाह शरीफ या पीराला दंडवत घालायला गेले. काय दैवाचा भाग असेल, योगायोग असेल, नशिबाचा भाग असेल, या नगरच्या शाह शरीफ पीराचे आशीर्वाद मिळाले. आणि दैवयोगानं मालोजी राजांना आणि धर्मपत्नी उमा या दोघांना पुत्ररत्नाचा लाभ झाला, ते शहाजी राजे. काही काळ गेला, काही वर्ष गेली, दुसरा मुलगा झाला. नावं काय ठेवावीत? शाह शरीफ पीराच्या आशीर्वादानं मुलं झाली, म्हणून पहिल्याचं नाव ठेवलं शहाजी आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं शरीफजी. मालोजी राजे निजामाची सरदारकी करत असताना योगायोगानं या निजामाच्या दरबारी विदर्भातले 27 महालांची जहागिरी असणारे आणि 12,000 सैन्यांचं बळ पाठबळ असणारे अत्यंत पराक्रमी राजे लखोजीराव जाधव हे निजामांच्याच दरबारी सरदारकी करत होते. खूप काळ गेल्यानंतर या दोन सरदारांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं. स्वाभिमान जागा झाला, मराठ्यांचं रक्त जागं झालं. एकमेकाशी बोलता बोलता दोघांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या. जरी सरदार असलो, निजामाच्या दरबारी जरी आपण सरदारकी करत असलो, तरी शेवटी गुलाम आहोत. आणि ही लाचारी, ही गुलामी अशीच जर आपल्या रक्तामध्ये कायमची राहिली तर मराठ्यांचं काय, रयतेचं काय, प्रजेचं काय? एक दिवस हा विचार दोन्ही सरदारांच्या मनामध्ये जागा झाला. हा विचार नेमका उगम पावला. शहाजीराजे, मालोजी राजे काय करायचं, काय करायचं? मालोजी राजे म्हटले, लखोजीराव तुम्ही सांगा काय करायचं. आपण एक करू, दोघांशी आपण स्वैर संबंधाचं नातं जोडू. स्वैर संबंधाचं नातं जोडल्यानंतर
नात्याने का होईना सोयरे सोयरे एकत्र होईल आणि मग कोकण प्रांत, विदर्भ प्रांत, खानदेश, मराठवाडा हे सगळे प्रांत एकत्र होतील आणि मराठ्यांची ताकद वाढेल, मराठ्यांचं बळ वाढेल, मराठ्यांची हिंमत वाढेल. मग काय करायचं? माझी एक लाडकी लेक आहे, 27 महालाची जहागिरी, 12,000 सैन्याचं पाठबळ, एवढं मोठं वैभव आहे. पण या सगळ्या वैभवामध्ये लाख मोलाची दौलत नेमकी लखोजी राजांच्या पदरी 1 लाख मोलाची दैवत आहे, त्यांची लेक लाडकी जिजाऊ. लेकीवरती लखोजी राजांचं जीवापाड प्रेम, जीवापाड प्रेम. येता जाता लखोजी राजे चौकशी करायचे, जिजा जिजाऊ, जिजा जिजाऊ. बाप लेकीचा बाप लेकीचं हे प्रेम आहे. हे कसं असतं बाप लेकीचं प्रेम? हे लेक असल्याशिवाय आणि बाप झाल्याशिवाय कळत नाही. आजही जनसामान्य माणसाला त्याची अनुभूती येते. पण कधी कधी सांगावं लागतं कथा कीर्तनातून, पदरी लेक असावी लागते, पदरी लेक असावी लागते. ज्यांच्या पोटी ज्यांच्या पदरी कन्यारत्न असतील ना, त्यांनी स्वतःला भाग्यवान समजावं, खरंच भाग्यवान समजावं. खूप विस्तारानं सांगण्यासारखा विषय. लखोजी राजानं निर्णय घेतला, मालोजी राजे तुमच्या पोराला, तुमच्या लेकाला, तुमच्या मुलाला माझी मुलगी देतो, म्हणजे आपण सोयरे होऊ, नात्यानी जोडले जाऊ, रक्तानी जोडले जाऊ. निर्णय निश्चित झाला. मालोजी राजानं शब्द दिला, लखोजी राजानं शब्द दिला. 2 सरदारानं एकमेकाला शब्द दिला. कधी करायचं, कसं करायचं विचार सुरू झाला. दोन्ही सरदार आनंदी झाले. पण या आनंदाला दृष्ट लागले, या सुखाला, या साम्राज्याला दृष्ट लागले. काही काळ गेल्यानंतर फलटण प्रांतामध्ये इंदापूरच्या जवळ एका युद्धाच्या कामी मालोजी राजे या युद्धाला गेल्यानंतर नियतीनं घाला घातला, दुर्दैवानं घाला घातला आणि या इंदापूर फलटणच्या युद्धामध्ये मालोजी राजे नेमके धारातीर्थी पडले. भोसल्यांच्या कुटुंबामध्ये सगळीकडे दुःखाची छटा पसरली. करता सरता मालोजी लेक गेला. सगळ्या कुटुंबावरती दुःखाची छटा पसरली. दुःखातून सावरता सावरता चांगला 6 महिन्याचा काळ गेला. 6 महिन्यानंतर पुन्हा विठोजी राजे निजामांच्या दरबारी जाऊ लागले. एक दिवस विठोजीनं लखोजी राजांना आठवण करून दिली, जाधव राजे, माझे वडील दादा गेले, वडील भाऊ गेले, वडील बंधू गेले, पण माझ्या बंधू राजांना, माझ्या दादांना तुम्ही शब्द दिला होता त्यांच्या मुलाला तुमची मुलगी द्यायची. हो, विठोजी राजे दिला होता शब्द. शब्दाला पक्की असणारी त्या काळातली माणसं, जान जाये फिर वचन न जाए, शब्दाला पक्की माणसं असायची. प्राण गेला तरी चालेल पण शब्द मागे घ्यायचा नाही. हे काय आता सारखं आहे का? किती वेळा थुंकायचं आणि किती वेळा चाटायचं ही लाचारी सध्या बघायला मिळते.
पूर्वीच्या माणसांना स्टॅम्प पर नकोय, कागदोपत्री लिहून घ्यायला नकोय, बस त्यांचा शब्द म्हणजे प्रमाण. काय काय माणसं असायची शब्दाला पक्की, काय प्रामाणिकपणा असायचा जीवनामध्ये. होय मी शब्द दिलाय, माझी लेख मालोजी राजांच्या लेखाला द्यायची. आणि दुःखावरती झाकण टाकलं आणि निर्णय निश्चित झाला. यथा सांग शहाजी राजांचं आणि जिजाऊंचं लग्न झालं, विवाह झाला. खेड्यात राहणारी पोर, विदर्भ प्रांत हा तसा ग्रामीण प्रांत, ग्रामीण भागामध्ये राहणारी पोर शहरामध्ये आली. माझी लेक शहरामध्ये गेली. लखुजीराव जाधवानं 12 मावळाची जहागिरी पोरीला आमदन दिली. पूर्वी आमदन देण्याची परंपरा असायची हो. व्याजाची आपल्या काय काय म्हणतात, हुंड्याची पद्धत नसायची, अंदणाची पद्धत असायची. पोरीला अंदन द्यायला पाहिजे. 12 मावलाची जहागिरी अंदन दिली. पुण्याच्या सभोवताली असणारी ही 12 मावळे. हा खंडाळा घाट, बोरघाट चढून गेलो की लोणावळ्यापासून हे सगळे घाट सुरू होतात. उजव्या बाजूला पवन मावळ आहे, डाव्या बाजूला अंदर मावळ आहे, त्याच्या पुढे नाणे मावळ आहे. मावळ प्रांत फिरता 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 पुढे 12 मावळामध्ये भोर प्रांतामध्ये हिरडस मावळ आहे. 52 गावाचा भाग आहे, 52 गावाचा परिसर आहे. या हिरडस मावळाला हिरडस मावळ का म्हणतात, त्याची 2 कारण आहेत इतिहासामध्ये. बाजीप्रभू देशपांडे, एसाजी कंक ही सगळी हिरडस मावळातली माणसं. हिरडस शब्दावरून लक्षात आलं असेल, हिरड्याची झाडं खूप आहे ह्या भागामध्ये. या भागामध्ये हिरड्याची झाडं खूप. हिरडा ही जी वनस्पती ही औषधोपयोगी, आणि हिरड्याची झाडं तोडायची, बाजारामध्ये विकायची. या 52 गावातल्या लोकांचा हा व्यवसाय. आयुर्वेदामध्ये हिरड्याच्या झाडाला खूप महत्व आहे. ही उपजीविका हिरड्याच्या झाडाची. आणि या 52 गावाच्या मध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव हिरडस आहे. म्हणून हिरडस गावाच्या सभोवताली असणारा परिसर, म्हणून त्या परिसराला नाव पडलं हिरडस मावळ. मी बरीच कीर्तनं केली त्या हिरडस मावळामध्ये. म्हणजे भोरच्या पुढे 17 किलोमीटर अंतरावरती निगुडगर गाव आहे. म्हणजे भोर ते महाड हा जो मार्ग आहे ना, या हायवेवरती एक निगुडगर गाव आहे. आणि या निगुडगर गावापासून, निगुडगर स्टॉप पासून 7 किलोमीटर अंतरावरती रायरीचा डोंगर आहे. आणि या रायरीच्या डोंगरापासून लागला तो 52 गावाचा परिसर. या 52 गावाच्या परिसराला हिरडस मावळ म्हणतात. ही 12 मावळाची जहागिरी पुरीला अंदन दिली. आणि खेड्यात राहणारी, ग्रामीण भागात राहणारी पोरगी, आपली लेक, आपली मुलगी शहरात आली. मुलीचा बाप आनंदी कधी असतो माहिती? मुलीचा बाप आनंदी कधी असतो माहिती? आपल्या हातून आपल्या पोरीचं, आपल्या हातून आपल्या लेकीचं चांगलं झालं की बाप आयुष्यात खूप आनंदी असतो, खूप समाधानी असतो, खूप आनंदी असतो. माझी लेक सुखात आहे, माझी लेक आनंदात आहे. यदा कदाचित दुर्दैवानं मुली तर चांगलं झालं नाही, मुलीला जर चांगला वर मिळाला नाही, तर त्या पोरीचा बाप आयुष्यभर स्वतःला गुन्हेगार मानतो, स्वतःला गुन्हेगार मानतो. माझ्या हातून मी माझ्या पोरीचं चांगलं करू शकलो नाही, माझ्या लेकीचं चांगलं झालं. पैशाच्या, धनाच्या, संपत्तीच्या राशीवरती आहे. माझी लेक संपत्तीच्या, वैभवाच्या राशीवरती जाऊन बसले. पण त्या वैभवाचा, संपत्तीचा आस्वाद घेणारा पती जर चांगला नसेल, छंदी पंदी विषय व्यसनी या सगळ्याच्या आहारी गेला असेल, तर
पोरीचा बाप स्वतःला गुन्हेगार मानतो, मी माझ्या पोरीचं चांगलं करू शकलो नाही. लखोजी राजे खूप आनंदी, खूप खुश. माझ्या पोरीचं माझ्या हातून चांगलं झालं. खेड्यात राहणारी पोर शहरात राहायला आली. एक दिवस अचानक अशी घटना घडली. अचानक घटना घडली. निजामाने दरबार भरवला. हजारो सरदार निजामाच्या दरबारामध्ये दाखल झाले. या दरबारामध्ये येण्यासाठी एकच रस्ता, एकच मार्ग आहे. बाहेर पडायलाही ते महाद्वार, दरवाजा एकच. बाहेर पडायलाही एक आणि यायलाही एक. हजारो सरदार निजामाच्या दरबारामध्ये दाखल झाले. सकाळपासून सरदारांची वर्दळ चालू होती. त्या राज्यातून सगळे सरदार या दरबारासाठी निजामाची सूचनाच तशी आहे, सगळ्यांनी हजर झालं पाहिजे. निजामाचा दरबार म्हणजे हजारोच्या संख्येनं भरला. सकाळपासून हे सगळे सरदार आपापल्या वाहनानं, आपापल्या मार्गानं, आपापल्या साधनानं दरबारामध्ये दाखल झाले. कोणी घोड्यावरती आले, कोणी हत्तीवरती आले, कोणी टांग्यामध्ये आले, कोणी बैलगाडीमध्ये आले. सरदार म्हटल्यानंतर ते कोणी काय असे रस्त्यानं काही अनवाणी आलेत का, पायाने आलेत का? 2-2.5 तास 3 तासाचा दरबार सल्ला मसलत झाली. आणि बोलता बोलता दरबाराच्या साऱ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर आता दरबार पूर्ण झाला म्हणून सूचना झाली. दरबाराचा कारभार संपला आणि सगळे सरदार जायला निघाले. आता हजारो सरदार एकाच गेट मधून एकाच मार्गाने बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर गडबड झाली, गोंधळ झाला, चेंगराचेंगरी झाली. आणि या सगळ्या गडबडीमध्ये, या सगळ्या चेंगराचेंगरीमध्ये एक खंडागळे नावाचा सरदार होता. त्याचा सरदाराचा हत्ती नेमका बिथरला, हत्ती नेमका पिसळला. पिसळलेल्या हत्तीनं मागे पुढे पाहिलं नाही. मिळेल त्याला सोंड्यानं पकडायचं, मिळेल त्याला धरायचं, त्या सोंड्यानं खाली आपटायचं, पायाखाली घेऊन त्याच्या चिंधळ्या चिंधळ्या करायच्या. सगळीकडे असा हाहाकार माजला. हजारो सरदार सैरा वैरा पळू लागले, धावू लागले. कुणाचंच कुणाला कळेना काय घडतंय, काय झालंय, कशामुळे झालंय, कुणाला कारण समजत नाही. हे सगळं कशामुळे झालंय? जे दरबारातून सुरुवातीला बाहेर गेले ते गेले. लखोजीराव जाधव आपलं सगळं सैन्य घेऊन मार्गाला लागले होते. अर्ध्या अर्ध्या मार्गात गेले, अर्ध्या अर्ध्या रस्त्याला गेले. त्यांना काय माहिती इकडे मागे काय घडलंय, प्रसंग काय घडलाय, काय माहिती लखोजी राजांना. पण जेवढे जेवढे हजारो सरदार आहेत कुणालाच काही कळेना. सगळीकडे हाहाकार माजला. बिथरलेला पिसळलेला हत्ती मागे पुढे पाहत नव्हता. आपल्या सोंड्यानं सगळ्यांना पकडायचं, पायाखाली घ्यायचं, चिंधड्या चिंधड्या करायच्या. रक्ताच्या चिळकांड्या उडायच्या. रक्ताच्या थारोळ्यामध्ये शेकडो सरदार मृत्युमुखी पडायला लागले. आणि ही बातमी नेमकी विठोजी राजाची 8 मुलं आहेत. त्या 8 मुलांच्या मधला सगळ्यात मोठा थोरला लेक आहे. त्याचं नाव आहे संभाजी. संभाजी विठोजी भोसले. त्याला कळलं की खंडागळ्याचा हत्ती बिथरलेला आहे. संभाजी पुढे आला, शांत करण्याचा प्रयत्न केला, पण हत्ती कसा शांत होईल? आणि हा प्रसंग पाहून
शेवटी लखोजी राजांचा मुलगा आहे, लेक आहे दत्ताजीराव जाधव. त्यानं पाहिलं पिसळलेल्या हत्तीला आता दुसरा उपाय नाही, दुसरा मार्ग नाही. खंडागळे सरदार हे भोसल्यांचे सरदार आहेत. पिसळलेल्या हत्तीला कोण शांत करणार? त्याला तसाच उपाय पाहिजे. लखोजी राजांचा थोरला लेक दत्ताजी पराक्रमी आहे, शूर आहे. मागे पुढे पाहिलं नाही, घोड्यावरती बसला, हातात तलवार घेतली आणि तलवार घेऊन धावून गेला हत्तीवरती. दत्ताजी जाधवानं मागे पुढे न पाहता तलवारीचा तो घाव टाकला, हत्तीच्या सोंडेवरती घाव टाकला आणि हत्तीच्या शरीरापासून हत्तीची सोंड बाहेर पडली, बाजूला झाली. कारंजे जसे उडावेत तशा रक्ताच्या पिचकाऱ्या, रक्ताच्या अशा ची करत हत्ती सैरा वैरा पळायला लागला. रक्ताच्या चिळकांड्या उडायला, आणि या सगळ्या रक्ताच्या उडालेल्या चिलकांड्या आहेत या कारंजामध्ये हजारो सरदार रक्तामध्ये नाहून गेले. आपल्या सरदाराच्या हत्तीवरती दत्ताजी जाधवानं घाव घातला. ही बातमी विठोजी भोसल्याच्या मोठ्या लेकाला कळली, संभाजी भोसल्याना. संभाजी भोसला धावत आला, मागे पुढे पाहिलं नाही, दत्ताजीवरती धावून गेला. दत्ताजीचं आणि संभाजी भोसल्याचं घनघोर युद्ध झालं. एका बाजूनं दत्ताजीराव जाधव, एका बाजूनं संभाजीराव भोसले, दोन सरदारांचं युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये संभाजी भोसल्यानं मागे पुढे पाहिलं नाही, आपल्या हत्तीवरती घाव घातला, त्याचा बदला घेतला पाहिजे म्हणून संभाजी भोसल्यानं तलवार काढली आणि घाव घातला. तो दत्ताजी भोसल्यांच्या अंगावरती घाव घातला. एका घावामध्ये लखोजी राजांचा पोरगा लेक दत्ताजी भोसला जमिनीवरती धारातीर्थी पडला. वाऱ्यासारखी बातमी अर्ध्या वाटेला गेलेल्या बापाला कळली. लखोजीराव जाधव अर्ध्या मार्गावरती गेले होते. त्यांना कळलं की आपल्या लेकाला संभाजी भोसल्यानं मारलं. लखोजीराव जाधवांना कळल्यानंतर वाऱ्यासारखे लखोजीराव निघाले आणि वाऱ्याच्या वेगानं पुन्हा निजामशाहीच्या दरबाराजवळ आले. पाहिलं प्रेतांचा, मढ्यांचा, सरदारांचा खच पडलेला आहे. रक्ताच्या थारोळ्यामध्ये सगळे पडलेले. कुणी मारलं माझ्या पोराला, माझ्या लेकाला कुणी मारलं? लखोजीराव त्याचा बदला घेतल्याशिवाय राहणार. कळलं भोसल्यांच्या पोरानं मारलं, भोसल्यांच्या. आणि मग लखोजीराव जाधवांना मागे पुढे पाहिलं नाही. लखोजीरावांना पहिली उडी मारली. लखोजीराव पहिला धावून गेला. तो शहाजी राजांच्या वरती धावून गेला. शहाजी राजांच्या वरती, जावयावरती लखोजी राजांना असा वार मारणार, तलवार टाकणार, एवढ्यात शहाजी राजे वाचले. आणि मग संभाजी धावत आला. संभाजीचं आणि लखोजीरावाचं घनघोर युद्ध झालं. लखोजी राजे सिंहासारखे, वाघासारखे चवताळले होते. लेकराच्या पोराच्या मृत्यूचा सूड घ्यायचा होता. मागे पुढे पाहिलं नाही लखोजी राजानं. आणि लखोजी राजानं जे केलं ते कल्पना न करण्यासारखं मागे पुढे पाहिलं नाही. आणि लखोजी राजानं आपल्या स्वतःच्या हातानं घाव घातला. तो विठोजी भोसल्यांचा पोरगा, करता सरता मोठा पोरगा संभाजी भोसल्याच्या अंगावरती घाव घातला. इकडे संभाजी भोसला धारातीर्थी पडला. भोसल्यांचं आणि जाधवांचं युद्ध या ठिकाणी थांबलेलं आहे. एका बाजूला भोसले पडलेले, त्यांची प्रेत, त्यांचे मढे पडलेले. एका बाजूला जाधवांची मढे पडले.
वाऱ्यासारखी बातमी राजवाड्यामध्ये बसलेल्या आऊसाहेबांच्या कानावरती गेली. आऊसाहेब घोड्यावरती बसून वाऱ्याच्या वेगानं धावत आल्या. दरबाराच्या ठिकाणी धावत आल्या. आपल्या उघड्या डोळ्यानं पाहिलं स्वतःचा सख्खा भाऊ दत्ताजी धारातीर्थी पडलाय रक्ताच्या थारोळ्यामधून. एका बाजूला दीर पडलाय, एका बाजूला भाऊ पडलाय. दीराचं दुःख पाळायचं का भावाचं दुःख पाळायचं? दुःख कुणाचं स्वीकारायचं, कुणाचं पाळायचं? आणि मग क्रांतीची ज्योत, क्रांतीचं रक्त, आऊसाहेबांच्या रक्तामध्ये क्रांतीची ज्योत प्रज्वलित झाली. नखशिखांत ते रक्त असं उसळलं आणि आऊसाहेबांनी तोंड उघडलं. अरे भोसल्यानो, हे जाधवानो, कुणाशी युद्ध करताय, कुणाशी लढताय? मराठे मराठ्यांशी लढताय. मारले ते मराठ्यांनी, भोसल्याना भोसल्यानी मराठ्यांना. आपणच आपला वैरी झालोय. एका बाजूला भोसले पडलेत, एका बाजूला जाधव पडलेत. हाणी निजामांची झाली नाही, हाणी झाली ती मराठ्यांची हाणी झाली. आऊसाहेबांना सांगितलं, निजामाचा हिरवा झेंडा जेवढ्या उंचीवरती आहे तो तेवढ्याच उंचीवरती आहे. एक इंच देखील तो निजामशाहीचा झेंडा इंच देखील खाली आला नाही. नुकसान झालंय ते भोसल्यांचं झालंय, नुकसान झालंय ते जाधवांचं झालंय, नुकसान झालंय ते रयतेचं झालंय, नुकसान झालंय ते प्रजेचे झालंय, नुकसान झालंय ते मराठ्यांचं. आणि या दिवसापासून आऊसाहेबांच्या जीवनातलं कायमचं माहेर पण संपलं. माहेरपणावरती शून्य, माहेरपणाला तिरांजोडी, आयुष्याचं कायमचं माहेर पण संपलं. राहिलेले भोसले भोसल्यांच्या मार्गाला गेले, जाधव दादांच्या मार्गाला गेले, पण जाधवांचं आणि भोसल्यांचं वैर मात्र कायमचं राहिलं. इथून वैर सुरू झालं. आऊसाहेबांच्या रक्तामध्ये, आऊसाहेबांच्या मनामध्ये कायमचं मात्र हे शल्य राहील. काही काळ गेला, काही दिवस गेले. एक दुसरी घटना आऊसाहेबांच्या कानावरती आली. विठोजी राजांचा 8 पुत्रांच्या पैकी 8 मुलांच्या पैकी असणारा खेलोजी राजे हा संभाजीचाच भाऊ. या खेलोजी राजांची पत्नी पंचवटीमध्ये स्नानाला गेली होती. निजाम सरदाराला कळलं, एक भोसल्यांची सौंदर्यवान असणारी ही खेलोजी राजांची पत्नी हे पंचवटीमध्ये गंगा स्नानाला पहाटे पहाटे गेलेली आहे. हा जो मोहब्बत खान आहे त्याच्या कानावरती ही बातमी आल्यानंतर हा मोहब्बत खान नेमका घोड्यावरती स्वार झाला आणि सकाळी सकाळी तो नेमका या ठिकाणी हजर झाला. या अत्यंत नीच अशा स्वभावाच्या सरदारानं मागे पुढे पाहिलं नाही. गंगा स्नान करणाऱ्या या गोदावरी मातेला मागे पुढे पाहिलं नाही. ओल्या वस्त्रानिशी या मोहब्बत खानानं जी उचलली, घोड्यावरती टाकली. हा मोहब्बत खान त्या खेलोजी राजांच्या पत्नीला घेऊन, ऐन तारुण्यामध्ये असणाऱ्या सौभाग्यवतीला घेऊन पळून गेला. वाऱ्यासारखी बातमी ही आऊसाहेबांच्या कानावरती गेली.
आपली सख्खी चुलत जाव आपल्या जावेला मोहब्बत खान घेऊन गेला, पळून गेला, ही बातमी आऊसाहेबांना कळली. आणि आता मात्र आऊसाहेबांचं रक्त शांत बसेना. आणि याच काळामध्ये आऊसाहेबांच्या गर्भामध्ये, आऊसाहेबांच्या पिंडामध्ये, आऊसाहेबांच्या बोटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अंश वाढायला सुरुवात झाली होती. करता 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 1 महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, 4 महिने गेले. पिंड जसं वाढायला लागलं, गर्भ जसं वाढायला लागलं, तसं आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती त्या प्रतिक्रिया, तो भाव व्यक्त व्हायला लागला. गर्भामध्ये जशा प्रकारचं संतान असतं, जशा प्रकारचं पुत्र असतं, तशा प्रकारच्या छटा, तशा प्रकारचे भाव व्यक्त होतात. आईच्या इच्छा, आईच्या अपेक्षा, या अपेक्षावरून कळतं, या अपेक्षा इच्छावरून कळतं आतमध्ये नेमका कसा पुत्र जन्माला येणार आहे. आतला पुत्र कसा आहे, त्या आईच्या इच्छा आकांक्षा जशा असतील ना, त्याच्यावरून कळतं. महाराज हा संकेत आहे. हा जो अंश आहे तोच अंश रूपानं येतो. मी मागे सांगितलं होतं 7 पिढ्यांचा अंश रूपाने येतो, असं सायन्सने सिद्ध केले. त्याच्यामध्ये आई वडिलांचा 30% अंश असतो आणि मागे 70% अंश मागच्या पिढ्यांचा असतो. म्हणून मुलगा चांगला निघाला का नाव आईचं निघतं. मुलगा चांगला निघाला का नाव आईचं निघतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतल्या घेतल्या आपल्या डोळ्यासमोर कोण उभी राहते, राजमाता जिजाऊ मासाहेब उभे राहतात. स्वामी विवेकानंदांचं नाव घेतल्या घेतल्या आपल्या डोळ्यासमोर कोण उभी राहते, भुवनेश्वरी माता उभी राहते. मुलगा चांगला निघाला का नाव आईचं निघतं. आणि तोच मुलगा जर व्यसनी छंदीपंदी बदफैली निघाला की ते बिल बापाच्या नावावर फाडलं जातं. काही लक्षात आलं का? रस्त्याला गटाराच्या कडेला जर एखादं पडलं असेल, जाणारी येणारी माणसं म्हणतात हे कुणाचं रे, अरे म्हणे त्याच ज्यांनी सगळ्या प्रपंचाची संसाराची राख रांगोळी केली त्याचीच ही पैदास, ही त्याचीच परंपरा चालवते. आऊसाहेबांच्या पोटामध्ये या स्वराज्याचं तोरण बांधणारे राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येणार आहेत. साधी गोष्ट आहे का? आऊसाहेबांच्या चेहऱ्यावरती तो भाव, त्या छटा दिसायला लागला. एक एक दिवस कमी होऊ लागला. प्रसूतीचा काळ हळूहळू जवळ येऊ लागला. आऊसाहेबांची काळजी घेण्यासाठी शहाजी राजानं अत्यंत विश्वासातले आपले सरदार विश्वासराव, या विश्वासरावांच्या वरती ही जबाबदारी टाकली. विश्वासरावांना सांगितलं प्रसूतीचा काळ जवळ येत चाललाय. मी निजामांचा सरदार असल्या कारणानं मी युद्धाच्या कामी बाहेर आहे, पण विश्वासराव ही तुमच्यावरती जबाबदारी टाकतो. आऊसाहेबांची सारी दखल आणि सारी काळजी तुम्ही घ्यायची. बोलता बोलता 7 महिने झाले, 8 महिने झाले. आऊसाहेबांच्या प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या. माझ्या हातात तलवार द्या, एका हातात ढाल द्या, मला लढायचंय, मला युद्ध करायचंय, मला पराक्रम गाजवायचंय.
या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर लक्षात येऊ लागलं की तशाच प्रकारचा मुलगा जन्माला येणार. 9व्या महिन्याचा प्रारंभ झाला. 9व्या महिन्याचा पहिला दिवस. थोडे दिवस राहिले. आऊसाहेबांना ग्लानी यायला लागली. चालायला फिरायला त्रास होऊ लागला. आऊसाहेब आता थकल्यासारख्या दिसत होत्या. चेहऱ्यावरचे भाव सांगत होते. खाणं फिरणं राहणं हे सारं कमी व्हायला लागलं. आऊसाहेबांना थकवा जाणवायला लागला. नेहमीची कामं आता आऊसाहेब त्यांच्या हातून आता करायला तयार नव्हत्या. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. विश्वासरावांना ठरवलं नेमकं कुठे करावं, कुठे घडावं, योग्य ठिकाण कोणतं आहे, या सगळ्या गोष्टीला योग्य जागा कोणती. आणि अशा अवस्थेमध्ये विश्वासरावांना निर्णय घेतला. आऊसाहेबांना एका स्वतंत्र मेढ्यामध्ये बसवलं आणि हे सगळे सरदार निघाले. ते नेमके कोकणामध्ये आले. शहापूर जवळ एक माहुली नावाचं गड आहे. या माहुली गडावरती आले. माहुली गडाचे किल्लेदार एक खान नावाचे किल्लेदार होते. त्यांना हात जोडून सांगितलं, माझी ही बहिणीचा प्रसूतीचा काळ आहे. माहुली गडावरची जागा सुरक्षित आहे. माझ्या बहिणीचा प्रसूतीपणाचा काळ आणि बाळणपण जर या ठिकाणी झालं तर हे सगळं सुरक्षित राहील. हात जोडून विनंती केली. पण पाषाण हृदयाच्या त्या खान नावाच्या सरदाराला जराही दया आली नाही. त्यांनी नाही सांगितलं. विश्वासरावाने हात जोडले. या माझ्या बहिणीचा काळ आहे, प्रसूतीचा काळ आहे. दिवस फार थोडे राहिले. माझी विनंती आहे, जात पात धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे ही गोष्ट आहे. अशा वेळेला जात पात धर्म पंथ काही पाहायचं नसतं. माझ्या बहिणीचा हा काळ इथे सुरक्षित जाईल. त्याला जराही दयामाया आली नाही. शेवटी विश्वासरावांना नाईलाज निर्णय घेतला. विश्वासरावांच्या बरोबर नारोजी पंत आहेत, गोमाजी नाईक आहेत. हे सगळे विश्वासातले सरदार स्वतंत्र मेळ्यामध्ये आऊसाहेबांना बसवलं आणि पुन्हा निघाले. आणि मजल दरमजल करत या पुन्हा अडचणीच्या वाटेतून घाटानं निघाले. ते पुन्हा योग्य ठिकाण त्यांनी निवडलं. शिवनेरी किल्ला, शिवनेरी गड. हे भाग्य शिवनेरीच्याच वाट्याला होतं. भूमीचं भाग्य असावं लागतं, क्षेत्राचं भाग्य असावं लागतं. कोणत्याही क्षेत्रामध्ये आणि कोणत्याही भूमीच्या वाट्याला या गोष्टी येत नाही. या आमच्या टेकडीचं हे वैभव आहे. या टेकडीचं हे भाग्य आहे. अपेक्षा करून देखील सगळ्याच गावात हे होत नाही. काही अभागी भूमी असते, त्या भूमीमध्ये इच्छा करून देखील उत्सव नाही होत. त्या भूमीचं दुर्दैव आहे. ही आमची टेकडी आहे. या टेकडीचं भाग्य आहे. या भूमीचं भाग्य आहे. फार फार पूर्वीपासून तपस्वी ऋषीमुनींच्या साधू संतांच्या वास्तव्यानं पुण्य पावन झालेली ही भूमी आहे. शिवनेरीचं भाग्य वाट्याला आलं. शिवनेरीला, त्या गडाला, त्या किल्ल्याच्या वाट्याला आलं. भाग्य उदयाला आलं. उजळले भाग्य. आता शिवनेरीचं भाग्य उजळलं. आणि आऊसाहेबांना सुरक्षितरित्या शिवनेरीवरती ठेवण्यात आलं. एक एक दिवस कमी होऊ लागला. आणि युगायुगानं फाल्गुन वद्य तृतीयेचा दिवस उजाडला. फाल्गुन वद्य तृतीया, येणारा सूर्य सोनेरी किरण घेऊन उदयाला आला. तो साक्षीला आलेला सूर्य आहे.
त्या सूर्याला जगाला सांगायचे, त्या सोनेरी किरणांना जगाला सांगायचे, येणारा काळ सुवर्ण काळ घेऊन आलाय. उगवलेला सूर्य सुवर्ण युग घेऊन आता सूर्य उदयाला आलाय. त्या सोनेरी किरण घेऊन आलेल्या सूर्याला त्या दिवशी सांगायचे, पूर्वेला सोनेरी किरण अशी उदयाला आली. उगवता सूर्य जगाला सांगतोय, राजे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज उदयाला येणार आहे जिजाऊच्या पोटी. सकाळ संपली, दुपार संपली, सूर्य परतीच्या मार्गाला निघाला आणि परतीच्या मार्गाला निघालेला सूर्य एकदाचा अस्ताला गेला. आऊसाहेबांच्या पोटी कळा येऊ लागल्या, वेदना असह्य होऊ लागल्या. सोयीनींची बायांची धावपळ सुरू झाली, पळापळ सुरू झाली. पुरुष मंडळी सगळी बाहेर बसलेली आहे. सगळ्यांचं लक्ष राजवाड्याकडे लागलेलं आहे. समोर पडदा आहे, समोर कपडा लावलेला आहे. कुणाला काही कळेना. बायांची धावपळ, सोयीनींची धावपळ, वैद्यांची धावपळ चालू आहे. वैद्यराज हजर आहेत. कधी अशा प्रसंगी काय घडेल सांगता येत नाही. बाळंतपण त्यालाच म्हणतात, एकतर बाळ नाहीतर एकतर अंत. स्त्री जीवनाच्या वाट्याला आलेला हा प्रसंग जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. परमेश्वराने देवानं हे तुम्हाला वरदान दिलंय. म्हणून या देशामध्ये स्त्री शक्ती ही सगळ्यात सर्वश्रेष्ठ शक्ती मानली जाते. ती वंश वाढवते. यात स्त्री शक्तीनं देशाला क्रांतिकारक दिले. यात स्त्री शक्तीनं या विश्वाला, या देशाला महंत दिले, संत दिले, ऋषीमुनी दिले, शूर पराक्रमी सरदार दिले, शूर पराक्रमी वीर दिले. दिले ते या स्त्री शक्तीनं दिले. म्हणून आमची भारतीय संस्कृती स्त्री शक्तीचा आदर करणारी संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीचा सिद्धांत आहे, ज्या ज्या वेळेला इतिहासामध्ये, ज्या ज्या वेळेला पुराण काळामध्ये स्त्री शक्तीवरती संकट आलं, त्या त्या वेळेला पुरुष शक्ती नसते, स्त्री शक्तीवरती आलेलं संकट निवारण करण्याची परंपरा आमच्या भारतीय संस्कृतीची पुराण काळातली उदाहरणं आहेत. मी अनेक उदाहरणं आपल्याला सांगेन. अयोध्या नगरीतून ज्या वेळेला अयोध्या नगरीची राजस्त्री राजमाता सीता अंगावरचं राजवस्त्र उतरून अंगावरती वल्कले धारण करून ज्या वेळेला भगवान प्रभू श्रीरामांच्या सोबत वनवासाला निघाली, आणि ही बातमी अयोध्या नगरीचे मंत्री, सुमंत नावाचे मंत्री, त्या मंत्र्यांना कळलं. अयोध्याची राजस्त्री राजमाता सीता माता अंगावरती वल्कले धारण करून वनवासाला निघाली. अयोध्येच्या वेशीमध्ये सुमंत मंत्री आडवे झाले आणि या सुमंतानं आवाहन केलं, राजमाता कैकेयी, भगवान श्रीरामाना लक्ष्मणाना सीतेनं वनवासाला जावं हे मी मान्य करेन, हे मी स्वीकारेन. राजमाता सीता ही अयोध्याची राजलक्ष्मी. स्त्री ही लक्ष्मीच्या रूपाने आमच्या दारात येते, आमच्या घरात येते. आणि आमच्या राजस्त्रीला, लक्ष्मीला, या अयोध्या नगरीच्या राजमातेला अंगावरती वल्कले परिधान करून जर वनवासाला जाणं असेल तर हा अयोध्येचा मंत्री सुमंत हे कधीही मान्य करणार नाही, कधीही मान्य करणार नाही. अयोध्याच्या मंत्री सुमंताचं बोलणं कैकेयीला ऐकावं लागलं. ज्या ज्या वेळेला आमच्या देशामध्ये स्त्री शक्तीवरती संकट आलंय, त्या त्या वेळेला ते संकट पुरुष शक्तीनं निवारण करण्याची परंपरा आमच्या देशामध्ये, ही आमची भारतीय संस्कृती. का देशाविदेशामध्ये ही भारतीय संस्कृती का
उदात्त आहे, का श्रेष्ठ आहे, त्याचं हे कारण आहे. मी माझ्या मुद्द्याकडे येतोय. देशामध्ये, याच देशाला शूर वीर पराक्रमी क्रांतिकारक महंत संत ऋषी मुनी दिले, ते या स्त्री शक्तीनं दिले. सगळ्यांचे डोळे पडद्याकडे लागलेत. पडदा जरा जरी हळला तरी सगळे सरदार दचकायचे, काय होतंय आणि काय नाही. आयुष्याच्या प्रवासातला हा क्षण असा आहे की तो क्षण कधीही ती माता, कधीही ती माय आपल्या आयुष्याचा तो क्षण कधीही विसरणार. सूर्य अस्ताला गेला. सैनिकांची धावपळ चालू होती. वैद्यराज आपापल्या जागी तत्पर होते. आणि एकदाचा दरवाजावरचा पडदा हलला आणि धावत धावत सुईण आली. पोरगा झाला, लेक झाला, मुलगा झाला. आनंदाचा वर्षा झाला. भोसल्यांच्या कुळाला पुत्र रत्नाचा लाभ झाला. भोसल्यांच्या वंशाला वारसदार मुलगा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आमचे देवादिदेव पुष्पवृष्टी करायला लागले. भोसल्यांच्या वंशाला वारसदार झाला. राजा शहाजी राजांना मुलगा झाला. आऊसाहेबांच्या पोटी पुत्र रत्न जन्माला आलंय. कधी शालिवाहन शके 1551व्या वर्षी शुक्ल नाम संवत्सरात उत्तरायणात शिशिर ऋतू आहे, हस्त नक्षत्र आहे. शुक्रवारी सूर्यास्तानंतर पूर्ण अंधकार पडला आणि अखिल पृथ्वीच्या साम्राज्याच्या वैभव पाचही ग्रह अनुकूल असताना आऊ जिजाऊंच्या पोटी, आऊसाहेबांच्या पोटी पुत्र रत्नाचा लाभ झाला. 19 फेब्रुवारी 1630. छत्रपती शिवाजी महाराज की. आज या क्षणाला छत्रपती जन्माला आले. वर शिव जन्मला राजाचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. स्वराज्य स्थापण्यासाठी त्याने केल्या एक हो जाती. देवानी भगवा हाती स्वराज्य घडवण्यासाठी. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. स्वराज्य घडवण्यासाठी आई शिवाई, आई जिजाई आशीर्वाद हो पाठी. राजे छत्रपती आमचे दैवत छत्रपती, राजे छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती. महाराजांचा जन्म झालेला आहे. बोलता बोलता 3 दिवस गेले. महाराजांना पाळण्यात घातलं. गोविंदो घ्या कोणी गोपाळ घ्या घे, गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या गे, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या घे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदो घ्या कोणी गोपाळ घ्या घे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या घे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंदो
घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या कोणी दामोदर घ्या गोविंद घ्या कोणी दामोदर गोविंद. पाच सुवासिनी पलीकडे आहेत, पाच सुवासिनी अलीकडे आहेत. राजांना झोका देतायत आणि मुखातून पाळणा म्हणतायत. झुळवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. चंद्र जसा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. काली पीठ लावून बाळा काजळ घाळा डोळा. उंची अंगड घालून त्याच्या पायी घुंगुर बाळा. राजस्वरूपण डोई टोपण पाहून सुख गोपाळा. लिंब लोण उतराग लवकर दृष्ट लाग बाळा. कौसल्येचा राम जसा हा लाल यशोदेचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झो झो रे बाळा झो झो रे. झो झो रे बाळा झो झो रे. जाग रे बाळा जाग रे. झो झो रे बाळा झो झो रे. ढोल नगारे घुमू द्यात रे घुमू द्यात चौघडे. शिवनेरीच्या सदरेवर भगवाचे डापड पडे. गडागडाचे चित्त रमले सह्याद्रीचे कडे. बाळा तुझ्यासाठी मावळे मर्द मराठे खडे. मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे. मराठी पाऊल पडते पुढे. आज उगवला सूर्य नभे नव्या नवलाईचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा. आस्ते कदम महाराज नरपती भूपती प्रजापती गजपती अश्वपती जलपती सुवर्णरत्न श्रीपती गोब्राह्मण प्रतिपालक सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावतंस प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर माता की आजच्या दुसऱ्या दिवसाचं कथेचं सत्र या ठिकाणी थांबलं आहे. आजची कथा संपलेली आहे. उद्या